महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाच्या होसाळी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। बघत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आपण दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यामध्ये तुफान पाऊस झालेला आहे। महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी तुफान वेगवान पाऊस झालेला आहे। गारपिटीसह पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे। महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती पाऊस झालेला आपण 2 ते 3 दिवसापासून सांगत होतो, पाऊस येणार पाऊस येणार। महाराष्ट्रात तुफान पाऊस आलेला आहे। भयंकर करड्याचं वाऱ्यासह जुन्नर असेल, पुणे असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, त्याचबरोबर औरंगाबाद असेल, तुमच्या सर्व ठिकाणी नागपूर असेल, या सर्व ठिकाणी अवकाळी पाऊस राज्यात 12 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आलेला आहे। गारपिटीसह मोठा पाऊस 13, 14, 15, 16 मेगा मान्सून 10 दिवस लवकर आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे। आपण 4 ते 5 दिवसापासून शेतकऱ्यांना सांगत होतो, भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। 13, 14, 15 मे पाणीच पाणी होणार। आता खरंच पावसाला सुरुवात झालेली आहे। काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात, तर बघा, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अतिशय भयानक परिस्थिती झालेली आहे। पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। जळगाव असेल, विदर्भ असेल, केळी पिकाचे, तसेच डाळिंब पिकाचे, काही ठिकाणी आंबा पिकाचे, कांद्याचे, यांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। राज्यामध्ये 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे। सर्व शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेणं गरजेचं आहे। आपली जी पिके आहे चांगल्या ठिकाणी हलवणं गरजेचं आहे। का महाराष्ट्रात झाले आहे, तर बघा, इतक्या उष्णता वाढल्यामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो, पाऊस येणार पाऊस येणार, परंतु शेतकऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही। आता मोठी बातमी अशी आहे की परत एकदा रेड अलर्ट आहे। आज महाराष्ट्रामध्ये पावसाने सर्व दूर सगळीकडे झोपडले आहे। चक्रीवादळ आलेलं आहे। अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाचा फटका हा पूर्ण महाराष्ट्राला बसलेला आहे। चक्रीवादळामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात येत आहे। 14, 15, 16 मेला महाराष्ट्रात पाणीच पाणी झालेलं आहे। महाराष्ट्र पुन्हा एकदा ढगफुटीसह रेड अलर्टवरती आलेला आहे। काही ठिकाणी येलो अलर्ट जाहीर केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी असेल किंवा जे काही स्थानिक प्रशासन आहे यांना सूचना दिल्या आहे, लवकरात लवकर पंचनामे करून जे काही नुकसान भरपाईची नोंद केली आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो, मोठ्या प्रमाणात हवामान खात्याने करून अंदाज येत होता की पाऊस होणार, परंतु बघा, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी न घेतल्यामुळे काही ठिकाणी जनावरे दगावले आहे। काही माणसांचा सुद्धा वीज पडून मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये अतिशय भयानक घटना काही दिवसापासून पावसामुळे रौद्र रूप धारण केलेलं होतं। जळगाव असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर नागपूर असेल, बीड असेल, हिंगोली असेल, सर्व ठिकाणी तुफान पाऊस झालेला आहे। या पावसाळ्यामध्ये आपण सांगितलं होतं, बघा, जास्त पाऊस होत आहे। का कारण आहे, तर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे आणि मान्सून उष्णता एवढी उठलेली होती की या उष्णतेमुळे मान्सून लवकर दाखल झालेला आहे। याचा परिणाम अजूनही शेतकऱ्यांनी सावध भूमिका घ्यायची आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्रात परत एकदा मान्सून पूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। आपल्याला या विषयाचं मत काय वाटतं, आपल्या परिसरात किती पाऊस झालेला आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा। अधिक माहितीसाठी आमच्या किसान राजा चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि आपले जनावरे असतील, माणसं असतील, याची काळजी घ्या, कारण पावसाळा वेगवान सुरू होत आहे। हा अवकाळी पाऊस आहे। हा जिथे पडणार तिथे जास्त प्रमाणात पडणार आहे। आपल्याला या विषयाचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा। धन्यवाद मित्रांनो।